आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. रयतराज संघटनेच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना फळ व खाऊ वाटप सातारा. रयतराज संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई जाधव यांच्या मातोश्रींना येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू रुग्णांना फळ आणि खाऊचे वाटप करण्यात आले. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वनिताताई जाधव यांनी आपल्या कौटुंबिक आनंदाच्या क्षणी रुग्णालयातील रुग्णांच्या सुखाचा विचार करून हा स्तुत्य उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. हा कार्यक्रम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा सहभाग होता. डॉक्टर राहुल नारायण जाधव, मान्यवर वैद्यकीय अधिकारी. विमल किसन खतार, इंचार्ज सिस्टर. कल्पना कृष्णा फडतरे, अधिपरिचारिका. सुप्रिया जाधव, अधिपरिचारिका. जयश्री अडसुरे, कक्षसेवक. यावेळी बोलताना डॉक्टर राहुल जाधव यांनी वनिताताई जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना अशा प्रकारे सामाजिक कार्य करणे हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले. वनिताताई जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या उत्तम सेवेबद्दल सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला रयतराज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रयतराज सेवा संघ स्त्री शक्ती जिल्हाध्यक्ष या पदावर काम करते. मी नेहमी सामाजिक कार्य करत असते आणि आज माझी इथं आई गंगूबाई दत्तावळे हे गेले 20-25 दिवस ॲडमिट होती आणि तिचं खूप चांगल्या पद्धतीत पण ऑपरेशन झालं आणि मी इथं बघितला इथला जो स्टाफ आहे, सिस्टर असतील, डॉक्टर असतील किंवा इथल्या ज्या साफसफाई कर्मचारी असतील, आज मी पदाचा न वापर करता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीत इथं देखरेख करत होती की इथं म्हणजे शिस्त कशा पद्धतीत आहे, कशा पद्धतीत नाही. तर खरंच माझ्या ह्या माता बहिणींनी खूप छान सहकार्य म्हणजे इथं महिलांच्यावर इथं जे पेशंट आहेत त्याच्यावर खूप त्यांची चांगली दखल घेत आहेत आणि इथून पुढेही तुम्ही अशी दखल घ्यावी. तुम्हाला काही गरज लागली तर माझ्या संघटनेच्या माध्यमातून हमेशा मी एक स्त्री शक्तीच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी उभी राहील आणि असंच इथं तुम्ही सर्व पेशंटला आपल्या बहिणी आणि आपल्या आई म्हणूनच मान सन्मान द्यावा. आणि आज छोटासा कार्यक्रम मी खळं वाटपचा घेतलाय. माझे ह्याच्या अगोदर पण इथं सिव्हिलमध्ये सहकार्य होतं. आमचे करपे साहेब सिव्हिल सर्जन, तसेच आमचे राहुल जाधव साहेब आणि आमचे इतर जे कर्मचारी सरकारी नोकरीचे पदाधिकारी आहेत यांचं पण खूप चांगलं सहकार्य असतं. इथून पुढे त्यांचंही सहकार्य लाभू देत आणि माझ्या सर्व इथल्या स्टाफला माझा खरंच नमस्कार. आज मी माझ्या आईला इथून घेऊन चालले घरी. असं सर्व पेशंटच्यावर लक्ष राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.